हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 12. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. न कधीच नाही, तू परंतु एव निश्चितपणे, अहम मी, जातु कोणताही काळ, न नाही आसम अस्तित्व, न नाही त्वम तू, न नाही इमे हे सर्व, जन अधिपहा राजे, न कधीच नाही, च सुद्धा, एव निश्चित, न नाही भविष्यामः अस्तित्वात राहू, सर्वे वयम आपण सर्वजण, अतः परम यापुढे, ज्या काळी मी तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्यकाळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही. तात्पर्य: वैदिक कर्मांनुसार आणि कर्मफळांनुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालन करता पुरुषोत्तम श्री भगवान आहेत असे कठोपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषदांमध्ये सांगण्यात आले आहे. तेच पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या पूर्णांशाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. जे संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते. अर्जुनाला सांगण्यात आलेले वैदिक सत्य जगातील सर्व लोकांनाही सांगण्यात आले आहे. अल्पबुद्धी असूनही स्वतःला विद्वान मानणारे अनेक लोक या जगामध्ये आहेत आणि अशा लोकांनाही हेच वैदिक सत्य सांगण्यात आलेले आहे. भगवान स्पष्टपणे सांगतात की ते स्वतः, अर्जुन आणि युद्धभूमीवर आलेले राजे या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असते आणि बद्ध अथवा मुक्त या दोन्ही अवस्थांमधील सर्व जीवांचे भगवंत हेच नित्य पालन करता आहेत. पुरुषोत्तम श्री भगवान हे परमपुरुष आहेत आणि भगवंतांचा नित्य सहचर अर्जुन तथा उपस्थित राजे हे सर्व शाश्वत जीवात्मे आहेत. भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे नाही आणि शाश्वत नित्य व्यक्ती राहणार नाही असेही नाही. त्यांचे व्यक्तित्व भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि हे व्यक्तित्व भविष्यकाळातही अखंडपणे चालू राहीलच. म्हणून कोणाविषयीही शोक करण्याचे कारण नाही. मायावादी तत्वज्ञान सांगते की मोक्षानंतर जीवात्मा मायेच्या आवरणापासून विभक्त होतो आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होऊन आपले अस्तित्व गमावतो. पण या सिद्धांताला सर्वश्रेष्ठ अधिकारी भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी पुष्टी दिली नाही. तसेच केवळ बद्धावस्थेतच आपण वैयक्तिक अस्तित्वाचा विचार करतो या सिद्धांतालाही या ठिकाणी पुष्टी मिळत नाही. उपनिषदात सांगितल्याप्रमाणेच या ठिकाणी श्रीकृष्ण सुद्धा सांगतात की भविष्य काळातही भगवंत आणि इतरांचे स्वतंत्र अस्तित्व निरंतर चालूच राहील. श्रीकृष्णांचे हे विधान अधिकृत आहे कारण श्रीकृष्ण भ्रमित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर जीवांचे स्वतंत्र अस्तित्व ही वास्तविकता नसती तर भविष्य काळातील जीवाच्या स्वतंत्र व्यक्तित्वावर श्रीकृष्णांनी इतका भर दिलाच नसता. यावर प्रतिवाद करण्यासाठी मायावादी म्हणू शकतील की श्रीकृष्णांनी स्वतंत्र व्यक्तीविषयी सांगितलेले वचन आध्यात्मिक नसून भौतिक आहे. जरी हा युक्तिवाद मान्य केला की व्यक्तित्व हे भौतिक आहे तरी श्रीकृष्णांच्या स्वतंत्र व्यक्तित्वासंबंधी काय? श्रीकृष्ण आपल्या भूतकाळातील स्वतंत्र अस्तित्वाविषयी निश्चयपूर्वक सांगतात आणि भविष्य काळातील स्वतंत्र अस्तित्वाचीही निश्चिती देतात. श्रीकृष्णांनी आपले स्वतंत्र व्यक्तित्व अनेकविध रीतींनी निश्चितपणे सिद्ध केले आहे आणि निर्विशेष ब्रह्म यांच्याहून गौण आहे असे घोषित करण्यात आले आहे. श्रीकृष्णांनी आपले व्यक्तित्व सर्वत्र स्वतंत्र ठेवले आहे
जर त्यांचा अहंकारी सामान्यबद्ध जीव म्हणून स्वीकार केला तर त्यांनी सांगितलेल्या भगवद्गीतेला प्रमाणित शास्त्र म्हणून काहीच महत्त्व राहत नाही. मानवी दुर्बलतेच्या 4 दोषांनी युक्त सामान्य मनुष्य श्रवणयोग्य ज्ञानाचे शिक्षण देण्यास असमर्थ आहे. भगवद्गीता सामान्य साहित्याहून श्रेष्ठ आहे. कोणत्याही भौतिक जडवादी पुस्तकाची भगवद्गीतेशी तुलना होऊ शकत नाही. जेव्हा एखादा मनुष्य श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य म्हणून स्वीकारतो तेव्हा भगवद्गीतेचे सर्व महत्त्व नाहीसे होते. मायावादी असा युक्तिवाद करतात की या श्लोकात जे अनेकत्व सांगितले आहे ते केवळ रूढीला धरून आहे आणि ते शरीराला उद्देशून सांगण्यात आले आहे. परंतु यापूर्वीच्या श्लोकामध्ये अशा प्रकारच्या शारीरिक संकल्पनेचे पूर्णपणे खंडन करण्यात आले आहे. जीवांच्या शारीरिक संकल्पनेची पूर्वीच निंदा केल्यावर पुन्हा शरीरविषयक रूढीला चिटकून असणारे विधान श्रीकृष्णांद्वारे केले जाणे कसे शक्य आहे? म्हणून स्वतंत्र व्यक्तित्व आध्यात्मिक स्तरावर आधारित आहे आणि याची पुष्टी श्री रामानुजाचार्यांसारख्या इतर आचार्यांनीही केली आहे. गीतेत अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंतांचे भक्तच या स्वतंत्र आध्यात्मिक अस्तित्वाविषयी जाणू शकतात. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून श्रीकृष्णांचा द्वेष करणारे लोक या महान ग्रंथांमध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करू शकत नाहीत. अभक्ताद्वारे भगवद्गीतेतील शिकवणूक जाणण्याचा प्रयत्न म्हणजे मधमाशीने मधाची कुपी बाहेरून चाटल्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला मधाची कुपी उघडल्या वाचून त्यातील मधाची चव घेता येत नाही, त्याप्रमाणे या ग्रंथातील 4थ्या अध्यायामध्ये सांगितल्यानुसार भागवत भक्तीविना इतर कोणीही भगवद्गीता जाणू शकत नाही. तसेच ज्या व्यक्ती भगवंतांच्या अस्तित्वाचाच द्वेष करतात त्यांनाही गीतेमधील रहस्यास स्पर्श करणेही शक्य नाही. म्हणून गीतेवरील मायावादी टीका ही परमसत्याविषयीची अत्यंत दिशाभूल करणारी टीका आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी मायावादी भाष्य वाचण्यास मनाई केली आहे आणि असेही सूचित केले आहे की अशा मायावादी तत्वज्ञानाचा स्वीकार करणारा मनुष्य गीतेतील वास्तविक रहस्य जाणण्यास असमर्थ ठरतो. जर स्वतंत्र व्यक्तित्व भौतिक सृष्टीशी संबंधित असते तर भगवंतांनी गीतोपदेश करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. स्वतंत्र जीव आणि भगवंत यांचे अनेकत्व ही वास्तविकता आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे वेदांमध्ये याची पुष्टी करण्यात आली आहे. हरे कृष्ण.